नमस्कार मित्रांनो, 10th मॅथमॅटिक्स पार्ट 1 वर आपण चर्चा करतोय. बोर्ड एक्झामला आलेले काही क्वेश्चन्स मार्च 2024 च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता की इन द फॉर्मॅट ऑफ जीएसटी देअर आर डॉट 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 अल्फा न्यूमरल्स. म्हणजे जीएसटी नंबर मध्ये किती अल्फा न्यूमरल्स असतात? आपल्याकडे चार ऑप्शन आहे, A9, B10, C15 आणि D16. तर मित्रांनो, सी ऑप्शन 15 करेक्ट आहे. म्हणजे जो जीएसटी नंबर असतो त्याच्यामध्ये 15 आकडे असतात, 15 आकडे हा एकदम करेक्ट नंबर आहे. त्याच्यामधले पहिले दोन आकडे जो आहे तो स्टेट कोड असतो. त्याच्यानंतरचे पुढचे जे 10 आकडे आहेत, जसा स्टेट कोड म्हणजे 27 हा महाराष्ट्राचा स्टेट कोड आहे. महाराष्ट्रामध्ये कुठलाही जीएसटी नंबर असेल तो 27 पासून सुरुवात होणार. त्याच्यानंतर 10 आकडे असतात ते पॅन कार्ड नंबर मधले, आणि नंतरचे 3 जे आकडे असतात 1, 2, 3 किंवा काही असेल तो बाय डिफॉल्ट असतो. अशा प्रकारे हे 2 आकडे, हे 10 आकडे आणि हे 3 आकडे आपले अशा प्रकारे 15 अल्फा न्यूमरल्सचा हा नंबर असतो जीएसटी नंबर. तर इथे 15 हे आन्सर करेक्ट आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.